एक तरुण एका तरुणीला म्हणाला की आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचंय, माझ्यासोबत येशील का? आपण दोघं जण दर्शन घेऊ, त्या ठिकाणी मुक्कामाला राहू, अशा पद्धतीनं त्या तरुणीला त्या तरुणानं सांगितलं आणि तो तिला घेऊन एका मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी गेला आणि ठिकाणी जाऊन एका ठिकाणी लॉज केला, रूम केली आणि त्या रूममध्ये त्या तरुणीला नेलं आणि तिच्यासोबत रात्रभर नको ते कृत्य केलं। आता ती तरुणी त्याला विरोध करत होती, मग सगळ्या गोष्टी करू नको म्हणत होती, पण मात्र तो तरुण तिला म्हणाला की सकाळ झाली की आपण लग्न करू, तोपर्यंत रात्रभर दुसरंच काहीतरी करू। अशा पद्धतीचं प्रकरण त्या ठिकाणी घडलं आणि त्यामध्ये एक धक्कादायक घटनासुद्धा घडलेली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अमरावती जिल्ह्यामधील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली। आता जे अमरावतीमधील गाडगेनगर परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती, ती किरायाच्या घरामध्ये राहत होती आणि त्या ठिकाणी राहत असताना ते दुसऱ्या ठिकाणचा एक मुलगा होता, त्या मुलासोबत या तरुणीची ओळख झाली होती। आता त्या तरुणासोबत या तरुणीची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमसुद्धा निर्माण झालं। आता प्रेम निर्माण झालं, मग यांचं भेटणं काय, बोलणं काय हे एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात वाढत गेलं। पण मात्र जेव्हा तारीख आली 22 फेब्रुवारी 2024ची, तेव्हा मात्र ती जी तरुणी आहे त्या तरुणीनं अचानक विष प्राशन केलं आणि स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। पण मात्र त्याच्या ठिकाणी ती राहत होती, त्यांच्या घरच्यांच्या ही गोष्ट लगेचच लक्षात आली, तिला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं। तिच्यावर योग्यरित्या योग्य वेळी उपचार केल्यामुळं तिला काही त्याचा जास्त परिणाम झाला नाही, तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी झाली। पण मात्र तिच्यावर औषध पिण्याची वेळ का आली, तिनं विष प्राशन का केलं, ही केस पोलीस स्टेशनमध्ये कशी गेली, ही संपूर्ण गोष्ट त्या तरुणीनं स्वतः सांगितली। कारण की तिनं विष प्राशन केल्यानंतर तिच्याकडं तिनं ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्यानं जिला धोका दिला होता, तिच्या जवळचे नातेवाईक त्या तरुणाच्या घरचे लोक हिच्याकडे आले होते आणि हिला धमकी देऊ लागले की तू विष प्राशन कर नाही तर काहीही कर, आमचा मुलगा तुझ्याबरोबर लग्न करणार नाही, तुला काय करायचं तर कर। मग या तरुणीनं थेट गाडगेनगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि गाडगेनगरचं पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला 9 मार्च 2024ला। 9 मार्च 2024ला त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली आणि त्या जो आरोपी आहे त्याच्यावर काय कडाकातली कडक कारवाई करू असं सुद्धा सांगितलं। पण मात्र जेव्हा त्या तरुणीला हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे विचारलं तेव्हा त्या तरुणीने सांगितलं की ही गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे ऑगस्ट 2023मध्ये। ऑगस्ट 2023मध्ये ती जी तरुणी आहे त्या तरुणीची आणि तो जो तरुण आहे या दोघांची ओळख अचलपूरमध्ये झाली होती आणि तो जो तरुण आहे त्याचं नाव अक्षय आहे असं सुद्धा सांगितलं। तो अक्षय अचलपूरचा आहे, पण मात्र या तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर तो सुद्धा अमरावतीमध्येच एका भाड्याच्या रूममध्ये म्हणजे किरायाने रूम घेऊन त्या ठिकाणी राहत होता। आता तो या ठिकाणी राहायचा, ही दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायची, यांची अशाच पद्धतीनं ओळख व्हायची, एकमेकांना भेटायचे, बोलायचे, अशा पद्धतीनं सगळं काही करायचे। पण मात्र एक दिवस तो तरुण त्या तरुणीला म्हणला की आपण काय करू, शेगावला देवाच्या दर्शनाला जाऊ, आपण दोघं जण तिकडं जाऊन देवाचं दर्शन घेऊन वापस येऊ। आता तरुणीनं सुद्धा घरी काहीतरी बहाणा सांगितला आणि या तरुणासोबत देवाचं दर्शन करण्यासाठी शेगावला गेली। आता शेगावला गेल्यानंतर त्या अक्षयनं त्या तरुणीसाठी आणि तिच्यासाठी एका लॉजमध्ये रूमसुद्धा बुक केली आणि त्या रूममध्ये हे दोघं जण गेल्यानंतर अक्षयनं त्या तरुणीबरोबर जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। पण मात्र त्या तरुणीनं त्या प्रियकराला जोरदार विरोध केला, असं काही करायचं नाही, अगोदर लग्न कर मग काही सगळं करू असं त्या तरुणीनं तरुणाला ठामपणे सांगितलं।
पण मात्र तो म्हणे आता संध्याकाळ झालेली आहे, आपण काय करू, सकाळ झाली की मंदिरामध्ये जाऊन लग्न करू आणि लग्न झालं की मग तू माझी मी तुझा, आपल्या सुखाचा संसार सुरू, असं त्या तरुणीला आश्वासन दिलं आणि रात्रभर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. पण मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिनं त्याच्यासोबत लग्नही केलं नाही आणि त्यानं तिला लग्नाचं जे आश्वासन रात्री दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं नाही आणि तिला त्या ठिकाणी सोडून तो पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी निघून आला. आणि हे सगळं घडलं तरी तो त्या तरुणीसोबत लग्न करत नव्हता आणि त्या तरुणीच्या घरचे मात्र तिला आता लग्नासाठी तयार करत होते आणि हा इकडं तिला धोका देत होता, तिच्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. जेव्हा तरुणीला समजलं की तिची फसवणूक झाली आहे, त्या प्रियकराने तिला धोका दिला, मग तिनं विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण मात्र घरच्यांनी तात्काळ तिला जवळच्या दवाखान्यामध्ये नेल्यामुळं तिचा जीव वाचलेला आहे, ती सुखरूप आहे. पण मात्र तो जो आरोपी प्रियकर आहे याच्यावर मात्र कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. एकंदरीत जर आपण पाहिलं समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं महिला, मुली, तरुणी यांची फसवणूक होती. कोणी पैशाचा आमिष देतं आहे, कोणी लग्नाचा आमिष देतं आहे, तर कोणी आणखी कशाचा आमिष देऊन अशा पद्धतीचं कृत्य करतं आहे. अशा घटना देशासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.